अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। हॅलो, मी प्रियंका। वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट। चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या देवघरामध्ये मंगल कलश कसा स्थापन करावा किंवा इतर दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये मंगल कलश कशा प्रकारे स्थापन करावा, जो आपल्या कुलदेवीचा असतो, त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र या व्यतिरिक्त अजून 2 नवरात्री असतात, पण त्या गुप्त नवरात्री असतात। बऱ्याच जणांना गुप्त नवरात्री माहीत नाही, पण गुप्त नवरात्रीमध्ये साधना, सिद्धिप्राप्ती, तांत्रिक सिद्धिप्राप्ती करण्यासाठी प्रभावी मानल्या जातात। शारदीय आणि चैत्र नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची उपासना करत असतो। 9 एप्रिल 2024 ला गुढीपाडवा आहे, आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते। त्याचबरोबर चैत्र नवरात्रीचीही सुरुवात होते। या 9 दिवसामध्ये तुम्ही कुलदेवीच्या मंगल कलशाची स्थापना देवघरामध्ये करू शकता। चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुमच्या घरामध्ये घटस्थापना असो किंवा नसो, पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या पहिल्या दिवशी किंवा नवरात्रीतील मंगळवारी किंवा नवरात्रीतील पंचमी तिथीला, अष्टमी तिथीला, महानवमीला या दिवशी सुद्धा मंगल कलशाची स्थापना करू शकता किंवा या 9 दिवसामध्ये कधीही करू शकता। पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार या दिवशीही तुम्ही कलश स्थापना करू शकता। नवरात्रीमध्ये आपली कुलदेवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतात असे म्हटलं जातं। त्यामुळे यावेळी मंगल कलश स्थापना केली, त्यामुळे कुलदेवीची सेवा घडते। कुलदेवीला आपण आसन देतो, कुलदेवीला आपण आपल्या घरामध्ये स्थान देतो। तुमच्या घरामध्ये कितीही नकारात्मकता असू द्या, वास्तुदोष असू द्या, नोकरीमध्ये यश मिळत नाहीये, स्वतःचं घर होत नाहीये, प्रत्येक कामात अडथळा येत आहे, आजारपण आहे, संतान प्राप्ती होत नाहीये, लग्न जमत नाहीये, अशा अनेक समस्या या मंगल कलशांमुळे खूप 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 प्रभावी असा उपाय आहे। आपण म्हणतो की कुणीतरी आपल्यावरती काहीतरी केलं आहे, म्हणजे जसं की नजर दोष, करणी असे प्रकार, यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते। त्यामुळे घरामध्ये एक झालं की एक असं वाईट काहीतरी विपरीत घडत असतं किंवा संकट येत असतं। तर अशा वेळी तुम्ही मंगल कलश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। प्रत्येक वाईट गोष्टीपासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी हा मंगल कलश अत्यंत प्रभावशाली मानला जातो। नवीन नवीन आपल्या कलशावरील नारळाला तडा जातो, थोड्या दिवसांनी तडा न जाता या नारळाला कोंब फुटतो। आता नारळाला तडा जाणं म्हणजे काय? तर आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे, कोणी वाईट काही केलं असेल, संकट येणार असेल, तर ते कुलदेवीने आपल्या स्वतःवर घेऊन आपल्या कुटुंबाचं रक्षण केलं आहे असा संकेत नारळाला तडा गेल्यावरती असतो। जेव्हा तुमच्या नारळाला तडा जातो त्याच दिवशी तुम्ही तो नारळ विसर्जित करा आणि त्याच्यानंतर येणाऱ्या मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तो नारळ पुन्हा मंगल कलशावर स्थापन करा। जेव्हा तुमच्या नारळाला कोंब फुटतो तेव्हा तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे मंदिर असेल, आश्रम असेल, तिथे हा नारळ नेऊन पुरा, त्याच्यामुळे तिथे झाड उगवेल। किंवा तुमच्या आजूबाजूला ज्यांचं कोणाचं शेत असेल त्यांना तुम्ही हा नारळ लावायला द्या। असं म्हणतात की हा नारळ जसा जसा ग्रोथ होईल तशी तशी तुमची खूप प्रगती होत जाते। बऱ्याच जणांच्या नारळाला तडाही जात नाही आणि कोंबही फुटत नाही, तर अशा वेळी काय करावं असा प्रश्न बऱ्याच जणांना आहे। तर त्यावेळी काय करावं लागतं की हा जो नारळ आहे तो दररोज भिजवावा लागतो। आपण काय करतो, कलशाची स्थापना करतो, परत त्याच्याकडे पाहतही नाही, त्यातलं पाणी संपत आलेलं असतं, कलशावरती, नारळावरती धूळ असते, नारळ खराब झालेला असतो, कलश खराब झालेला असतो, असे अनेक त्याच्यामध्ये आपण काळजी न घेतल्यामुळे प्रॉब्लेम आलेले असतात। तर आता मंगल कलशाची स्थापना कशा पद्धतीने करावी? मंगल कलश स्थापन करण्यासाठी एक पाणीदार नारळ हवा। कोणीतरी आपली ओटी भरलेला आहे तो नारळ आपण वापरायचा नाही। जर तुम्ही मूळ पीठावर गेलेला असाल कुलदेवीच्या आणि तिथे तुम्हाला नारळ दिला असेल तर तो तुम्ही वापरू शकता, किंवा तुम्ही विकत नारळ घ्या किंवा तुमच्या घरचा घ्या, फक्त कोणी दिलेला घेऊ नका। त्यानंतर तुम्हाला तांब्याचा किंवा पितळाचा तांबा घ्यायचा आहे। तांब्याचा आणि पितळाचा तांब्या यामध्ये दैवी शक्ती आकर्षित करण्याची क्षमता असते, त्यामुळे तांब आणि पितळ हेच वापरा। स्वच्छ तांब्या धुवून घ्यायचा आहे, त्या तांब्यावरती स्वस्तिक काढा, कुंकवाच्या 5 रेषा ओढा। तुम्हाला ज्यावेळी तुम्ही सकाळी नित्य सेवा, जशी देवाची सेवा करता, देवाची पूजा करता, त्यावेळी तुम्हाला हा मंगल कलश स्थापन करायचा आहे। त्या कलशामध्ये तुम्ही पाणी भरा, हळद, कुंकू, अक्षता, 1 रुपयाचं नाणं, 1 लाल फूल, 1 सुपारी वर टाकून घ्या। एका छोट्या प्लेटमध्ये तुम्ही थोडंसं तांदूळ घ्या आणि ही प्लेट तुम्हाला देवघरामध्ये ठेवून त्यावरती तुम्हाला कलश ठेवायचा आहे।
या कलशावरती नागिनीची 5 पाने किंवा जर नागिनीची पाने नाही भेटली तर आंब्याचा डहाळा ठेवून तुम्हाला तो नारळ त्या ठिकाणी त्या कलशावरती ठेवायचा आहे। ही सर्व प्रोसेस करताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे। तुमची जी कोणती कुलदेवी आहे तिच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। माझ्या कुटुंबात एकोपा, प्रेम, सुख, आजार दूर हो, दुःख, ऐश्वर्य, समृद्धी प्राप्ती व्हावी, सर्व दुःख संपावीत, यश मिळावं, अडकलेली कामी व्हावीत अशी प्रार्थना कुलदेवीला करायची आहे। हे सर्व करत असताना कुलदेवीच्या मंत्राचा जप करावा। जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर तुम्ही नवार्णव मंत्राचा जप करा। तर नवार्णव मंत्र कोणता आहे तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचाही तुम्ही जप करत राहा। ज्यावेळी तुमची स्थापना होईल त्यावेळी तुम्हाला कलशावरील जी पानं आहे ती दर 3 किंवा 4 दिवसांनी बदलायची आहे। तुम्हाला असं वाटलं की अरे आपली पानं खूप सुकलेली आहेत, ती पाने त्याच दिवशी विसर्जित करा आणि त्यावरती तुम्ही दुसरी नवीन पाने यूज करा। कधी तुम्हाला नागिनीची पाने, आंब्याचे डहाळे भेटलेच नाही तर अशा वेळी पाने नाही ठेवली तरी चालेल। त्यानंतर कलशातील जे पाणी आहे ते दररोज बदललं तरी चालेल किंवा तुम्ही दिवसाआड बदला किंवा तुम्ही 3 दिवसांनी बदला, मंगळवार टू मंगळवार बदला, शुक्रवार टू शुक्रवार बदला, जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही बदला। ज्यावेळी तुम्ही हे सगळं पाणी बदलणार असाल त्यावेळी तुम्ही काय करा, 1 रुपयाचं जे नाणं आहे, सुपारी आहे ते बाजूला काढून ठेवा। त्यानंतर तो तांब्या, तो कलश स्वच्छ धुवून घ्या, परत पाणी भरा, परत हळद कुंकू, अक्षता, एक लाल फूल, सुपारी आणि नाणं, सुपारी आणि ते नाणं ते आहे तेच तुम्हाला वापरायचं आहे ते त्याच्यामध्ये टाका व नारळ तुम्हाला भिजवून घ्यायचा आहे। बरेच जण काय म्हणतात की आमच्या नारळाला तडाही जात नाही, कोंबही फुटत नाही, तर त्यांनी त्यांचा जो नारळ आहे तो दररोज भिजवून त्याच्यावरती ठेवायचा आहे। रोज नारळ भिजवला तरीही चालतो। हा मंगल कलश देवघरामध्ये कुठे ठेवावा असाही प्रश्न बऱ्याच जणांचा आहे। तुमच्या देवघरामध्ये तुमची जी कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो आहे तिच्या डाव्या हाताला तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं। पण बरेच जण काय करतात की कुलदेवीची जिथे मूर्ती, फोटो आहे तिच्या उजव्या बाजूला, उजव्या हाताला ठेवतात, तरीही चालेल। मी म्हणत नाही की माझं बरोबर आणि तुमचं चूक, प्रत्येकाचा भाव आणि भक्ती महत्त्वाची आहे। तो कुठे ठेवावा कुठे नाही हा स्वतः तुमचा निर्णय आहे। तर तुम्ही कुठेही ठेवू शकता, कुलदेवीच्या उजव्या हाताला ठेवू शकता, डाव्या हाताला ठेवू शकता। चैत्र नवरात्रीमध्ये मंगल कलशाची स्थापना करा आणि स्वतः अनुभवा, तुम्हाला याचे चमत्कार अनुभवायला मिळतील। मंगल कलश किंवा हा जो कलश आहे तो तुम्ही 2 किंवा 3 दिवसांनी धुतला तरीही चालेल। कलशाखाली ठेवलेल्या तांदूळ कधी बदलावं किंवा त्याचं काय करावं तर कलशाखाली ठेवलेले जे तांदूळ आहे ते तुम्ही दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी पक्ष्यांना खायला द्या आणि त्या ठिकाणी नवीन तांदूळ ठेवा। दररोजची देवपूजा करत असताना तुम्हाला मंगल कलशाला ही हळदी कुंकू, अक्षता वाहायच्या आहेत, फूल वाहायचं आहे, धूप दीप अगरबत्ती ओवाळा आणि हे सर्व करत असताना कुलदेवीच्या मंत्राचा जप करा। त्याचप्रमाणे ही सेवा तुम्हाला अत्यंत प्रभावशाली सेवा आहे। तुम्हीही तुमच्या घरामध्ये मंगल कलश जर स्थापन केला नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंगल कलश स्थापन करा। या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही हा मंगल कलश स्थापन करा, याने तुम्हाला खूप चमत्कारिक अनुभव अनुभवायला मिळतील। आणि जरी तुम्हाला तेव्हा जरी नाही जमलं तरी तुम्ही कोणत्याही मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीचा मंगल कलश स्थापन करा। यामुळे तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव बनून राहतो। कुलदेवी प्रसन्न राहते, तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं सर्व वाईट गोष्टींपासून रक्षण करते, प्रत्येक गोष्टीत यश देते, तुमची जी अडकलेली कामे आहेत ती मार्गी लागतात। तर प्रत्येक गोष्टीवरती अतिशय प्रभावी असा कुलदेवीचा हा एक अत्यंत साधा सोपा उपाय आहे। तर तुम्हीही तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना नक्की करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, ब्लेस यू ऑल।